तर तुम्ही सुद्धा सकाळी उठल्या उठल्या चहा घेत असाल तर थांबा, चहा घेऊ नका. चहापासून काय काय नुकसान होतं त्याविषयी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर चहा घ्यायचा की नाही तुम्ही निर्णय घेऊ शकता. येस, तर सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जर चहा प्रथम जात असेल तर आपल्या शरीरामध्ये ॲसिडचं प्रमाण वाढतं. पहिला नुकसान किंवा पहिला तोटा काय आहे तर ॲसिडचं प्रमाण वाढतं. किंवा रिकाम्या पोटी आपण उठल्या उठल्या चहा घेत असतो, पोट आपलं रिकामं असतं रात्रभर, तेव्हा आपल्या रिकाम्या पोटी जेव्हा चहा हा इंटेक होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा ॲसिडिटीसुद्धा निर्माण होते. आणि ॲसिडिटी म्हणजेच अपचन, त्यानंतर बद्धकोष्ठता, असे बरेच एकाच्या अनुषंगाने दुसरेसुद्धा एक आजार आपल्याला हा चालू होत असतात. चहापासून हे तोटे आहेत, तर चहाच्या ऐवजी त्याला सबस्टिट्यूट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एनर्जी ड्रिंक किंवा आपल्या किचनमध्ये सुद्धा काही पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊन आपली शरीराची एनर्जी वाढवू शकता आणि आपल्या चहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून लांब राहू शकता.